नमस्कार मित्रांनो, के या फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। न चुकता रोज व्यायाम करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, त्याचबरोबर योग्य डाएटसुद्धा करतात, तरी त्यांचे मसल्स हवे तसे ग्रोथ होत नाही हा प्रश्न अनेकांना पडत असतो। कारण काही महत्त्वपूर्ण छोट्या छोट्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला हवे तसे परिणाम मिळत नाही आणि मग आपण निराश होत असतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी समजून घेऊ, हवे तसे बदल करून आपल्या शरीराची म्हणजे मसलची ग्रोथ चांगल्या पद्धतीने करूया। शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सातत्य, त्याचबरोबर योग्य आहार आणि विश्रांती अतिशय महत्त्वाची भूमिका असते। फिटनेसचा खरा अर्थ वजन कमी करणे असे नाही। शरीर आणि मन दोघेही सुदृढ व दीर्घकाळ तंदुरुस्त राहणे म्हणजे फिटनेस राहणे असते। सातत्याने केलेला व्यायाम म्हणजे वर्कआउट, ज्यामुळे आपल्या मसलची चांगल्या पद्धतीने ब्रेकडाऊन होणे खूप गरजेचे आहे। त्याचमुळे आपल्या मसलची ग्रोथ व आपला प्रॉपर वर्कआउट करणं अतिशय गरजेचे आहे। मसलची झालेली ब्रेकडाऊन म्हणजे मसलची झालेली झीज भरून काढण्यासाठी, मसल्सला रिपेअर आणि रिबिल्ड करण्यासाठी प्रथिनांचं सेवन करणं अतिशय गरजेचे आहे। कारण प्रोटीन आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी असे म्हणतात। शरीराची वाढ म्हणजे मसलची वाढ होण्यासाठी प्रथिनांची गरज पूर्ण करणे अतिशय गरजेचे असते। म्हणजेच मसल बिल्ड करण्यासाठी 0.8 किंवा 1 किंवा 2 ग्रॅम बॉडी वेट एवढे प्रोटीन प्रत्येकाने खाल्ले पाहिजे। कारण जेव्हा आपण जेवढा व्यायाम करतो तसेच प्रॉपर डाएट करणे अतिशय गरजेचे आहे। अधिक तर अधिक चांगले मसल्स ग्रोथ करण्यासाठी आपल्याला रिकव्हरी आणि ग्रोथ करण्यासाठी रेस्ट अतिशय गरजेचे आहे। शारीरिक स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला चांगली विश्रांती म्हणजे चांगली झोप घेणे अतिशय गरजेचे आहे। मित्रांनो, डाएटमध्ये प्रोटीन इंटेक होतोय का नाही हे देखील आपण तपासणं गरजेचे आहे। कारण प्रथिन हे आपल्याला चांगल्या पद्धतीने मसल ग्रोथ करून रिकव्हरी करून आपल्याला चांगल्या पद्धतीने परिणाम देत असतात। तसेच आपण वर्कआउट करत असताना आपलं मसल्स म्हणजे आपण प्रोग्रेसिव्ह वर्कआउट करतोय की नाही, ओव्हरलोड करतोय का नाही हे देखील समजून घेणे अतिशय गरजेचे आहे। या अशा छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आपण नीट समजून घेतल्या किंवा वर्कआउटबरोबर डाएट, रेस्ट आणि मसल रिकव्हरी जर योग्य प्रमाणात आपण केली तर नक्की आपल्याला चांगले परिणाम दिसतील व आपण शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि फिट निरोगी दिसू। मित्रांनो, जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तुम्हाला या 3 छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, एक योग्य पाऊल तुम्हाला सातत्य ठेवून केलेले परिणाम तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचू शकता। वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।